त्या आधी स्वयंपाक करायची. एक तर ऊन आज जरा वाटायला लागले बाई, ऊन दिसायला लागले म्हणे. ऊन पडायला गेले, कपडे राहिलेत अजून आमचे धुवायचे. साड्या वगैरे पिळून टाकू का म्हणते मी. हा फ्रीजच्या बाजूला फ्रीजवर सगळे फोटो ठेवले होते आम्ही, पण आता दसरा करायचे म्हणून काही मांडले नव्हते. आता नंतर सगळे फोटो मांडावे लागेल. इकडलं काल डबे वगैरे लगेच मांडले होते पुसून. इकडलं साफसफाई करून घ्यायचंय. चला आता. तर इथे सगळा किचनमधला पसारा काढला होता. डबे स्टीलचे जर्मनचे सगळे अगोदर पहिल्या दिवशी काढले होते. आणि दुसऱ्या दिवशी फ्रीज, स्टीलचा रॅक वगैरे राहिला होता, छोटे भांडे रॅकवरचे. आणि वरचे जे पत्रे आहेत ना, डब्या ज्या साईडनं लावले तर त्या साईडचं मी घेतलं होतं, जाळ्या जळमटे सगळे काढून. पण फ्रीजच्या आणि रॅकच्या पाठीमागटलं ते राहिलं होतं, तर त्याची तर काढून घेत होते मी सगळं. मग नंतर वाटायला की डबे लावले नसते तर बरं झालं असतं वाटायला. पण एवढा काही म्हणजे फुफुटा धुरळा काही नव्हता एवढा, त्यामुळे मग काही नाही वाटलं. नाहीतर मग मला डबल कुटाणा झाला असं. सगळी साफसफाई करून घेतली आणि नंतर म्हणलं की स्वयंपाक करून घेऊ. एकदा स्वयंपाक केलं ना मग बाकीचे कामं करायला काही नाही वाटत. म्हणजे किती बी जरी काम केलं तर स्वयंपाक असला तर ते काम झालं की माणूस लगेच जेवायला बसतं. नाहीतर मग काम केल्याच्या नंतर भूक लागते आणि मग नंतर हे खाऊ का ते खाऊ का ते खाऊ का हे खाऊ असं होतं. आणि सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचं म्हणलं खूप उशीर होतो, मग कंट्रोल होत नाही भूक. त्यामुळे मग इथं अगोदर चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या. आणि नंतर आता इथं म्हटलं काय गडबडीच्या टायमाला काय भाजी करायची, म्हटलं चला गोळ्याची आमटी करून घेऊ. त्यामुळे इथं बेसन पीठ वगैरे मळून घेतलं अगोदर. आणि नंतर त्यामध्ये मग पाणी उकळल्याच्या नंतर गोळी टाकून घेतली. आणि इथं आता माझ्या कामाला लागले. कारण ट्रॅकवरचे जे भांडे होते तर ते भांडे सगळे राहून गेले होते तसेच. कारण काल फक्त डबे भरण्या वगैरे घासल्या होत्या आणि एवढ्या साड्या आज ऊन पडलं होतं, त्यामुळे म्हणलं चला साड्या पण थोड्याशा धुवून टाकू. तर इथं निम्म्या साड्या काढल्या होत्या आणि मग बाकीचे भांडे घासून घेतले. आणि नंतर हे जे फ्रीज आहे ना, तर फ्रीजच्या खालचं जे स्टँड आहे ते खूप दिवस झालं स्टँड काढलंच नव्हतं. कारण मध्ये पण एकदा फडशा बसवले तेव्हा काढू म्हणल्यामध्ये तसंच राहून गेलं. तर आता इथं शिवानीनं मी उचलून खाली ठेवलं आणि नंतर ते घासायला घेतलं. तर एवढ्या जाळ्या झाल्या ना, त्याला खूप साऱ्या जाळ्या झाल्या होत्या. कारण जेव्हापासून ते ठेवलं होतं घरामध्ये तर तेव्हापासून ते फ्रीजच्या बाहेर काढलंच नव्हतं, त्यामुळे खूप घाण झालं होतं. आणि वाटलं पण नाही की त्याला खालून एवढ्या जाळ्या झाल्या असतील. तर दसरा कशाला म्हणतात, तर दसरा यालाच म्हणतात की कानाकोपरा जो बी काय आहे तर तो सगळा घरातला निघून जातो. इरी टाईमला आपण काय करतो, दिपावळीच्या टाईमला झालं, पुन्हा बाकीच्या टाईमला झालं तर जेवढा वरचं आहे तेवढंच काढून जातो. आणि जे कानाकोपऱ्याचं आहे म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत की ह्याच्याखाली एवढी घाण निघेल, तर ते दसऱ्याच्या टायमाला निघतं. त्यामुळे दसरा खरं तर काढायचा असतो असं मला तर वाटतं. असं तर आवर्जून दसरा जर नसताना तर असा आवर्जून कानाकोपरा कोणी घरातला काढलाच नसता असं मला तर वाटतं. कारण लक्ष जात नाही त्याच्याखाली लवकर. आता या फ्रीजच्या खाली मला पण नव्हतं वाटलं की एवढं म्हणजे जाळ्या जळमटे असतील म्हणून. तर इथं बाहेर मी आणलं आणि नंतर मग नेमकं माझ्या पायाला पत्रा लागला. इतका लागला होता ना, खूप रक्त गेलं. मग नंतर काकू दवाखान्याचा चालू होतं. पण मला आधीच दवाखान्याची इतकी भीती वाटते ना, मला नको वाटतं दवाखान्यात जायचं. आणि एकतर आपलं जे करगोळी असते पायाची तर तिथं लागलं होतं आणि मग तिथं पट्टी पण करायला जमली नसती. त्यामुळे मग जाऊ द्या म्हणलं. मग घरच्या घरीच मी हळद लावली आणि त्याला कपडा बांधला घरच्या घरीच. आणि जे कोरडे कामं होते तर तेच करून घेतले. बरेतले जे कामं होते ते सगळे शिवानीनं करून घेतले. म्हणजे पाय कोरडा राहील, नाही तर पायात जर पाणी गेलं असतं तर मग ते पायाला जे लागलेलं पत्र आहे ते खूप चिघळं असतं आणि मग ते पायाचं झालं नसतं. त्यामुळे मग मी सगळे कोरडे कामं करून घेतले आणि त्याच्या जाळ्या जे होते ते सगळ्या झाडून काढून घेतल्या अगोदर. आणि नंतर बाकीच्या शिवानीनं घासून घेतलं, कारण तिला खूप वेळ गेला घासण्यासाठी. आताच माझ्या पायाला लागलं, पाय वळला होता त्यामुळे पत्रा कसं म्हणलं लागला, कारण चिरच पडली खाली करगोळीला खालच्या साईडनं. आता पाय जर वल्ला केला तर त्यात पाणी जाईल. तरी पण भांडे कपडे सगळे झालं, फक्त आता फ्रीजचे तेवढे भांडे राहिले होते तर आता शिवानी करते. त्याचा मित्र बसले पाण्यात पाय गेला अजून जास्त होते. मला आधी दवाखान्याची भीती वाटते. तुम्ही म्हणत असं शेजारला दवाखाना आहे तरी पट्टी करायला का गेली नाही, तर मला खूप भीती वाटते दवाखान्याची, त्यामुळे मी गेली नाही. तर जाऊ दे, होईल तरी तिने हळद लावली. आता तर चला, आता अजून चांगलं पडले, अजून थोडे कपडे काढले असते घरातले, पण काकू म्हणल्या की नगं तेवढेच वाळू दे, नंतर बघू उद्याच्याला सकाळी लवकर. आता
कामात काम वाढून बसलं काहीतरी. तर चला आता मी रॅक घेते, लावते, कोरडे कामं करून घेते, तर भांडे फिंडे नेऊन लावते वेळामध्ये, म्हणजे मग होईल सगळं लवकर. आज एक तर लाईट नाही, आज हे सगळं उरकलं लवकर म्हणजे एखादं तरी ब्लाऊज काढता येईल मला, म्हणून उरकावं लागतं. तर इथं रॅक वगैरे आणून लावू म्हणलं तोपर्यंत, कारण शिवानी तर सगळे वल्ल्यातले कामं करत होती, म्हणजेच पाण्यातले. म्हणलं तिनं पाण्यातले काम करते तोपर्यंत आपण रॅकचे तरी काम करून घेऊ, म्हणजे वरचे भांडे लावायचे म्हणा, रॅक आणून लावायचं ते सगळं. कारण मी पाण्यातलं जर काम करत बसले असे तर माझं पायाचं जे आहे पात्रा लागलेलं तर ते खूप चिघळलं असतं आणि अजून जास्त झालं असतं. त्यामुळे मग 2-3 दिवस झालं मी पाण्यातलं काहीच काम करत नाही, सगळं तीच करते. आणि आंघोळ करताना सुद्धा ना पायाला कॅरी बॅग लावते, कारण पत्रा लागला म्हटलं ना तर पत्र्याच्या कामाची जरा पत्रा लागल्याच्या नंतर त्याची थोडा भीती असते, कारण वात वगैरे होते. त्यामुळे तरी पण लागले ना खोबरं आणि धने खाल्ले होते लागले का, तर त्याच्यानं वात वगैरे काही होत नाही. कारण मी दवाखान्यात जायचं नावच घेत नव्हते, नाहीतर दवाखान्यात गेले असतं तर वातीचं इंजेक्शन घ्यावं लागलं असतं. त्यामुळे तर मग म्हणलं चला कोरडे तर कामं करून घेऊ, कारण सगळंच जर तिच्या जीवावर सोडायचं म्हटलं तर नाही जमत. थोडंफार आपला पण हात थोडाफार लावायला पाहिजे. पण तसं तर माझं म्हणजे मला जिथं पण कुठं काही लागलं तर ते खूप दिवस राहत नाही, लगे नीट होऊन जातं. त्यामुळे मग मला काही वाटत नाही, कुठं किती बी लागलं तरी बराच पत्र लागला होता तरीसुद्धा, पण आहे व्यवस्थित आता, काही नाही एवढं. तरी ते सगळे भांडे वगैरे लावून घेते मी. आणि ते लाईट नव्हती त्या दिवशी दिवसभर. मला तर ज्या दिवशी लाईट नसते आणि मी घरातलं काम काढलं ना तर त्या दिवशी मला वाटतं की माझ्या मागे शिलाईचं काम असतं, मग मी वेळ देत नाही घरातल्या कामाला, त्यामुळे कदाचित लाईट जात असेल. कारण जेव्हा लाईट नसते तर तेव्हा मला बसायला इंटरेस्ट येत नाही, कारण घरात अंधार असतो आणि माझी जी शिलाई मशीन आहे ते लाईटीवर चालवते मी. त्यामुळे लाईट नसली ना मग मला पण बरं वाटतं, लाईट नसली की काम करायला उल्हास येतो. नाहीतर मग माझं मन सारखं शिलाई मशीनकडेच वळतं, मग मला शिवायचं आहे असं वाटतं, मग बाकीच्या कामाकडे माझं मन लागत नाही. लाईट नसली ना मग काही नाही वाटत मला. त्यामुळे मग कदाचित जेव्हा पण मी घरातलं काम काढले तर तेव्हा लाईटच नसते, कारण देवाला पण वाटतं की हिनं घरातले कामांकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. मी तर जेव्हा पण लाईट नसेल तेव्हा तोच विचार करते की देवाच्याच मनात असेल की मी घरातलं काम सगळं करावं म्हणून. असं नाही तर मग मी लगेचच कसं का करणार, पोरी जाऊ द्या तिकडं, करतेल ते करू द्या, मग आपण करू शिलाई काम, कारण ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. किती बी केलं तर त्याच्यावरच आपलं घर भागतं. त्यामुळे मग मला तेच जास्त जवळचं वाटतं, शिलाई काम करणं म्हणून. तर असो, घरातले पण कामं तेवढेच महत्त्वाचे आहेत. सगळे पण पोरींच्या जीवावर सोडून नाही जमत, थोडंफार आपल्याला पण करावंच लागतं. तर आता सगळे कपडे वगैरे शिवानीनं नवीन ड्रेस घातला आणि सगळे कपडे काढून आणले आणि आता ते ठेवायच्यात माळ्यावर, म्हणजेच लेंट्यांवर. इथं मोठे कपडे धुवून टाकले होते, हातराई पांघरायचे. आता कंप्लीट आज 2-3 दिवस झाले धुवून ठेवले होते. थोडेसे उगवले होते म्हणजे गार लागत होते, पण आज वाळलेत कितीतरी दिवसातून. तेव्हापासून असंच गटोडे ठेवलेलं होतं, आज वाळवून आणले. आणि आज ऊन पडले म्हणून एवढ्या साड्या ठेवल्यात. तर ही फक्त 4 हिस्सा साड्या, 4 हिस्सा पण नाही अजून, फक्त 13 का 14 साड्या आहेत. ते 13 म्हणलीस की, फक्त 12-13 साड्या आज धुवून टाकल्यात. अजून धुवल्या असत्या पण जागाच नव्हती घालायला, त्यामुळे मग आज तेवढ्याच धुवल्यात. आता उद्या जर ऊन पडलं तर निघून 14 साड्या आहेत का, 14 साड्या आहेत. आज तेवढं तर मुहूर्त लागले तेवढ्याला, ऊन पडलं म्हणून. नाहीतर उन्हाचा तर काय पत्ताच नव्हता. किती दिवस झाला, आज वर्षाला आमचं सगळ्याच्या आधी किती दसरा होता असतो, 8 दिवसापासून आधीच काढायला चालू करत असतो. पण ह्या वर्षी थोडा उशीर केला आहे पावसामुळं, तरीसुद्धा अजून पाहिजे तसं ऊन साथ देत नाही आहे वातावरण. त्यामुळे मग चालू आहे थोडं थोडं काढायला. सगळे खट्या काढलं नाही, अचानक पाऊस आला तर मग पुन्हा लई अवघड होते. त्यामुळे मग राहू दिलं तसंच आता. तर आता चला बोचके ठेवायला लागली वरी. आता आमच्या सवळ्यात असतातूनच कपडे सगळे, सवळ्यात नवे कपडे घालायचे आणि फक्त एकानंच काढायचे पण घालायचे पण एकाच माणसाने, त्या दुसऱ्या माणसानं हात लावायचा नाही त्याला, असं असतं आमच्यात. तर आता तिनंच नवे कपडे घातलेले आहेत, बिंदुलेले, तेच घालायचे आणि वरी माळ्यावर गटोडं ठेवायचं. आणि मग नंतर मग जेव्हा आपले गट बसतील तेव्हाच त्याला हात लावायचा, वर हात लावायचा नाही त्याला, असं असतं आमच्यात. वर्षाला झालं तरी आम्ही तसाच दसरा काढत असतो. तर तिला कुणी मदत करायला सुद्धा नाही, एक खुर्चीवर चढायचं, एक ठेवायचं, पुन्हा दुसरं ठेवायचं. आता ठेवलं वरी एक गटोडे, आता दुसरं त्याच्यावर ठेव ना, येतं का ठेवायला.
आला तर ठेव, नाही तर राहू दे. यायचं नाही ठेवायला, येतं का? आता बाई पडलं तर अवघड आहे पुन्हा. जमलं का? हां जमलं जमलं जमलं, ठेवलं. पडलं खालीच ठेव, राहू दे. दुसरा पुन्हा दोन्हीवर एक ठेवायला येते. नाही नाही राहू दे. नाही शिवाने नाही जमणार ते, पडतंय खाली ते. बघ बरं. तर इथे बघा सगळं वरी ठेवायला चालू आहे, कारण खाली जर ठेवलं तर हात वगैरे लागतो करतो, त्यामुळे मग सगळं आम्ही वरच्याला पण तसंच ठेवतो. रोज एक 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 जेवढं होईल तेवढं धुवायचं आणि नंतर मग ते वरी ठेवून द्यायचं. आणि जेव्हा आपला घट बसेल तर तेव्हाच ते खाली घ्यायचं. वरच्याला पण आम्ही तसंच करत असतो, कारण सगळं पण एका दिवशी करायचं म्हणलं ना तर होत नाही. आणि त्यातल्या त्यात वाळू घालायला पण जागा लागतो खूप सारा, त्यामुळे मग एका दिवशी नाही करत. 2-3 दिवस का लागत नाही, त्या हिशोबानं करतो. मग जसं जसं होईल तसं. तरी तर संध्याकाळचा टाईम झाला होता आणि संध्याकाळी अजून थोडेफार काही भरण्या वगैरे भरायच्या राहिल्या होत्या सगळं. आणि खालचं जे सामान होतं तर ते सगळं तसंच होतं, भरलं नव्हतं. भरण्या पण सगळ्या रिकाम्याच होत्या आणि भांडे पण थोडेफार राहिले होते तर ती लावून घेतली. आणि सगळ्या भरण्यामध्ये जे बी काही सामान आहे तर ते भरून ठेवलं सगळं, कारण ह्यातलं त्यात ठेवलं ना तर मग नंतर टायमाला सापडत नाही. भरण्यात भरलं ना तर सगळं समोर दिसतं, डब्यात राहिलं ना तर मग ते काहीच सामान दिसत नाही. डब्यातच राहतं आणि मग ते खराब होऊन जातं, कारण डब्यातलं ससा दिसत नसल्यामुळे लवकर माणूस त्याला जात पण नाही आणि मग ते तसंच राहून जातं. त्यामुळे तर अजून बरंच काही काम राहिलं आहे, अजून खूप सारं काम राहिलं. किती बी आपण म्हणलं ना तर झालं आहे. आता आमचं किचन कंप्लीट झालं तर काही नाही, तरी किचनमध्ये काही ना काही काम निघतं. अजून देवापासले भांडे घासायचे राहिले होते. किचन वाट्याच्या खालचं म्हणजे आपलं जे सिलेंडर ठेवलेलं असतं तर तिथले पाटे वगैरे काढायचे राहिले होते. तर आता इथं संध्याकाळचं म्हणजे सकाळी जी मी गोळ्याची आमटी केली होती तर त्यातली आमटी शिल्लक राहिली होती. मी कसं दिवसभर काम करून संध्याकाळी कंटाळा येतो, स्वयंपाक वगैरे करायचा, भाजी करायची, चपात्या करायच्या, भात करायचा, हे करायचं ते करायचं. त्यामुळे म्हणलं सकाळची वाटीभर भाजी शिल्लक होती, मग त्याच्यापासूनच थालीपीठ बनवलं. थालीपीठ एक 2 दह्यावर जरी खाल्लं तरी पण भाजीची गरज नाही लागणार आणि तेवढंच आपलं काम पण सोपं होतं. त्यामुळे मग इथं कांदा वगैरे चिरला, जिरे ओवा टाकले, 2-3 पिठं एकत्र मिक्स केले, भाजी टाकली आणि नंतर इथं थालीपीठ बनवलं. 4-5 थालीपीठं झाले होते, कारण घेताना पीठ जरा जास्तीचंच घेतलं होतं मी. आणि संध्याकाळचं आमचं भागून गेलं तेवढ्यावरच, नाहीतर मग दिवसभर काम करून संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणलं ना कंटाळा येतो कोणाला बी झालं तरी. त्यामुळे मग मी अशी आयडिया करत असते काही पण, भाजीचं टेन्शन नको ना, भाकरी चपात्या बनवायचं टेन्शन नको, असं काही केलं तोडून जरी खाल्लं तरी टेन्शन राहत नाही संध्याकाळचं. तसं पण संध्याकाळी हलकं जेवण जेवायचं असतं, म्हणजेच कमी जेवायचं असतं. आमच्या मिस्टरांचं असतं सारखं की जास्त जेवायचं नाही. तर असं चला व्हिडिओचा एंड करते, बाय.